डॉक्टर भूषण शानभाग. माझ्या एक होता परमेश्वर या कथेच्या कथाकथनात तुमचं स्वागत आहे. जर अजूनपर्यंत तुम्ही आपलं हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरा प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा. धन्यवाद. गोष्टीला सुरुवात करूया. आता या भागात मी अनेक ठिकाणांची जुनी नावं दिली आहेत. तर तुम्हाला समजण्यासाठी म्हणून एक उलगडा व्हायला म्हणून जुनी आणि नवीन नावं सांगतो. मुंबई, आजची मुंबई आहे, त्याचं जुनं नाव साष्टी होतं. पोर्तुगीजांनी त्याचं सॅलसेट केलं आणि नंतर त्याचं पुढे बॉम्बे, मग मुंबई झालं अधिकृतरित्या. त्यामुळे साष्टी म्हणजे मुंबई. याच पद्धतीनं श्रीस्थानक हे आजच्या ठाणे शहराचं नाव आहे. तिथे वेगळं राज्य होतं. महिकावती म्हणजे आजचं माहीम, मुंबईचा जो माहीम हा भाग आहे, तिथे कोळी राजांचं राज्य होतं. महिकावती हे त्याचं नाव होतं. सूर्यपूर हे सुरतचं नाव होतं. ठीक आहे. आणि वल्लभी किंवा वल्लभपूर हे आजही शहर गुजरातमध्ये याच नावाने आहे, वल्लभीपूर. आणि त्याचा इतिहास अगदी म्हणजे हरप्पा मोहेंजोदडो काळापासून त्याचा इतिहास आहे. तर ही नावं जरा लक्षात ठेवा, कारण नाव कधी कधी गोष्टीत साष्टी येईल, श्रीस्थानक येईल, मैकावती येईल. तर ही स्थानं म्हणजे कुठली हे तुम्हाला सांगून ठेवलंय. परत एकदा सांगतोय. साष्टी म्हणजे मुंबई, श्रीस्थानक म्हणजे ठाणे, महिकावती माहीम, वल्लभी म्हणजे वल्लभीपूर आणि सूर्यपूर म्हणजे सुरत. चालू करूया. केशव भटकळला जायला निघाला तेव्हा त्याला राजा पुलकेशीनं खास सूचना दिल्या होत्या. सर्व अरब व्यापाऱ्यांना गाठून त्यांच्याकडून 3 ते 5 वर्षे वयाचा, अंगावर काळे ठिपके असलेला, असली जातीचा, अंगावर कुठलंही अशुभ चिन्ह नसलेला, रंगानं पांढरा शुभ्र असा अश्व त्यांनी अरबस्थानातून किंवा कुठूनही आणावा. तो नरच हवा, मादी नको. त्यासाठी केशव इतर घोड्यांपेक्षा 5 पट किंमत द्यायला तयार आहे. जरी हे केशवला अरबांना सांगण्यासाठी सांगितलं असलं तरी राजा पुलकेशीनं केशवला सूचना दिली होती, सर्व आवश्यक बाबी पूर्ण करणारा घोडा जर मिळाला तर त्याने तो विकत घ्यावा, किमतीची अडचण नाही. ठीक आहे ना, कारण असा दुर्मिळ इतका अश्व मिळणं कठीण होतं. पण फक्त अरबांवर अवलंबून राहायचं का? तर नाही. राजा पुलकेशींनी इतर ठिकाणी सुद्धा आपले लोक असा घोडा शोधायला पाठवले. अशा वर्णनाचा घोडा मिळाल्याशिवाय अश्वमेध शक्य नव्हता. केशवनी सुद्धा भटकळवर अवलंबून न राहता होनावर, उडपी, मंगळूर इथपर्यंत जाऊन तिथल्या व्यापाऱ्यांना गाठून असा घोडा आणण्याबद्दल बोलणी केली. त्याच्याही खाली आणखी दक्षिणेला जाऊन एर्नाकुलम आणि कोझिकोडे या बंदरात जाऊन तिथेही करण्याचा त्याचा विचार होता. पण तो भाग गंगांची राजधानी थलक्कडच्या खूपच जवळ होता, त्यामुळे त्यांनी ते करणं टाळलं. तशी त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी अरब तिथला भाग सुद्धा चालून काढणार हे तर नक्कीच होतं. यानंतर केशव बरोबर 3,000 स्वार घेऊन उत्तरेकडे निघाला. भाषेची अडचण होती, त्यामुळे मराठी जाणणारे दुभाषे त्याने बरोबर घेतले. तर कोकणातून उत्तरेकडे जातोय हा भाग मोऱ्यांचा होता. मोऱ्यांनी अर्थातच त्याला रोखायचा प्रयत्न केला. राजापूरच्या जवळ मोऱ्यांचं सैन्य आणि केशवचं सैन्य यांची गाठ पडली, पण केशवच्या घोडदळाचा मुकाबला करणे इतकी मोऱ्यांची जमिनीवर ताकद नव्हती. पराभव पत्करून त्यांनी केशवला उत्तरेला जायचा मार्ग मोकळा करून दिला. संपूर्ण कोकण प्रांतात त्याला परदेशाशी व्यापार करणारं बंदर दुसरं काही आढळलं नाही. आणखी उत्तरेला गेल्यावर सूर्यपूर बंदरातून मोठा व्यापार चालतो इतकी माहिती त्याला मिळाली. पण सूर्यपूरच्या लगत मैत्रक राजांची राजवट होती. वल्लभी किंवा वल्लभीपूर ही त्यांची राजधानी. त्यांचा राजा ध्रुवसेन केशवच्या सैन्याला विरोध करणार हे तर नक्कीच होतं. सूर्यपूरच्या जवळ जायला लागल्यावर भाषा आणखी बदलायला लागली. दुभाषा होता तो मराठी होता, त्यालाही गुजराती भाषा समजत नव्हती. मग शेवटी केशव दोन दोन दुभाषे घेऊन आपलं म्हणणं समोरच्याला सांगू लागला. म्हणजे केशवचा कानडी पहिला दुभाषा मराठीत सांगायचा आणि मग त्याचं मराठी दुसरं गुजरातीत सांगायचा. पण साष्टी, पालघर ओलांडत केशव बोर्डीच्या जवळ जाऊन पोहोचला. तिथे त्याची आणि ध्रुवसेनच्या सैन्याची गाठ पडली. ध्रुवसेन तयारीचा योद्धा होता. त्याच्या साथीला 5,000ची सेना होती. पण केशव सुद्धा पुलकेशीच्या साथीनं तयार झाला होता. त्यानं 1,000ची सेना राखीव ठेवली आणि 2,000 घेऊन पुढे आला. पण 10,000ची सेना घेऊन आपल्या पाठोपाठ राजा पुलकेशी स्वतः येतोय आणि तो साष्टीहून पुढे निघालाय अशी बातमी त्यांनी लोकांमध्ये सोडून दिली. ध्रुवसेन त्याला धीरानं सामोरा गेला, लढाईला तोंड लागलं. तर बोर्डीच्या आसपासची जमीन तशी भुसभुशीत. त्यामुळे व्हायचं काय, घोड्यांच्या वेगावर मर्यादा यायच्या, घोडे थकायचे पण लवकर. त्यामुळे ध्रुवसेनाची सेना प्रामुख्यानं पायदळावर अवलंबून होती. केशवनं सुरुवातीला घोडे घेऊन वेगाचा हल्ला करायचा निर्णय घेतला.
भला थोडा वेळ, पण घोडे जर ध्रुवसेनाच्या पायदळात घुसून पाचार मारण्यात यशस्वी झाले तर तिथे खाली उतरून केशवचे लोक पायी लढाई करू शकले असते. केशवनं त्याच्या 2 अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. त्यांनी ध्रुवसेनाच्या पायदळात घुसून पुढे जायचं आणि थोडं अंतर गेल्यावर एकानं आपली सेना घेऊन उजवीकडे रेटा लावायचा, दुसरीनं डावीकडे वळायचं. त्यामुळे ध्रुवसेनाच्या सैन्याच्या 3 फळ्या झाल्या असत्या आणि त्यांनी आपली दिशा घेतली की मग राखीव 1000 स्वार हल्ला करणार होते आणि हल्ला करताना 10,000ची सेना येऊन पोहोचल्याची बतावणी करणार होते. केशवची सूचना तंतोतंत अंमलात आणली गेली. ध्रुवसेनाची तुकडी अपेक्षेप्रमाणे 3 भागात विभागली गेली. त्यामुळे ती सेना आधी गोंधळात पडली आणि त्यात राखीव सैन्याचा हल्ला आला आणि राजा पुलकेशी आला 10,000 फौज आली. 10,000चा मुकाबला आपण करू शकणार नाही या विचाराने ध्रुवसेनाची सेना मनातून खचली. ध्रुवसेनाच्या सैन्याची उजवी बगल फुटली, सेना पळू लागली. त्यांचा पाठलाग न करता केशवनं ध्रुवसेन होता त्या भागावर जोरदार हल्ला चढवला. मुख्य फळीवर हल्ला आला. बचाव करण्याच्या प्रयत्नात खुद्द ध्रुवसेन जखमी झाला. कसं बसं त्याच्या सैन्यानं त्याला बाहेर काढलं, पण जखम खोल होती. ध्रुवसेनला घेऊन सेना माघारी वळली, पण दुर्दैवानं यातनं ध्रुवसेन काय वाचला नाही. लवकरच त्याचा मृत्यू झाला. इथे केशव सूर्यपूरला पोहोचला. तिथल्या व्यापाऱ्यांशी सुद्धा त्यानं संपर्क साधला. आपल्याला हवा तसा घोडा साधारण 3 ते 4 महिन्यात मिळू शकेल अशी माहिती त्याला मिळाली. पण अरबांच्या व्यतिरिक्त तिथे इराणी आणि युनानी म्हणजे ग्रीक व्यापारी हेही त्याला भेटले. त्यांच्याशी सुद्धा केशवनं बोलणी केली. भटकळ येथे राजा पुलकेशीची सत्ता असून तिथे सुद्धा ते व्यापार करू शकतील ही माहिती केशवनं त्यांना दिली. त्यांनी सुद्धा 4 महिन्यात हवा तसा घोडा आणून द्यायचं मान्य केलं. यानंतर केशव परत दक्षिणेकडे वळला, माघारी भटकळला आला. पण या घोडा शोधण्याचा फायदा असा झाला की संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि अगदी सूर्यपूर पर्यंत पुलकेशीच्या सैन्याची दहशत पसरली. पुलकेशीच्या सैन्यानं जवळजवळ 300 कोस उत्तरेला जाऊन तिथे आपलं सामर्थ्य दाखवून दिलं होतं. ही काय लहानसहान गोष्ट नव्हती. केशव भटकळला परत आल्यावर महिन्याभरातच त्याला अरबांनी त्याच्या वर्णनानुसार असलेले 2 घोडे आणून दिले. एका घोड्याचे कान काळे होते, बाकी अंगावर काही काळे ठिपके नव्हते. पण दुसरा वयानं बराच जास्त, म्हणजे जवळजवळ 12 वर्षाचा होता. त्याचा काही उपयोग नव्हता. म्हणून केशवनी पहिला घोडा विकत घेतला आणि दुसऱ्याला पूर्णपणे नाकारलं. पण नुसते घोडे मिळून पुरत नव्हतं. त्यांच्या अंगावर कुठलीही अशुभ लक्षणं असून चालणार नव्हतं. पायावर बेडी असली किंवा शरीरावर भोवरे कुठे आहेत, एक ना अनेक बऱ्याच गोष्टी बघायला लागत. त्यामुळे जरी दिलेल्या वर्णनाचे अनेक घोडे अरबांनी आणले तरी त्यांची नीट परीक्षा करून मगच निवड केली जाईल. पण 15-20 घोडे तपासले की कुठे एखादा घोडा अशुभ लक्षण नसलेला असा मिळायचा. इतर घोडे सैन्यासाठी घेतले जात, पण त्याची किंमत कमी असे. आणखी काही दिवसात त्याला अरबांकडून आणखी 2 घोडे मिळाले. सूर्यपूरून आल्यावर सुमारे 4 महिन्यात इराणी व्यापाऱ्यांनी आणखी 2 घोडे आणून दिले. आता या सर्व घोड्यांना योग्य बंदोबस्तात केशवनं बदामीला पाठवून दिलं. बदामीहून निघाल्यापासून केशवला जवळजवळ 8 महिने झाले होते. घोडे लवकरच बदामीला पोहोचले. ताबडतोब घोडे पारख्यांना बोलावलं आणि पुलकेशींनी घोड्यांची अश्वपरीक्षा केली. खात्री पटल्यावर त्यांना चांगल्या हवेशीर तबेल्यात ठेवलं गेलं. त्यांची उत्तम बडदास्त ठेवली जाईल. इकडे पुलकेशी स्वतः जातीनं लक्ष देत होता. कारण त्याला सम्राट बनायचं तर त्याच्यासाठी घोडा व्यवस्थित असणं आवश्यक होतं. पद्मनाभ शास्त्र्यांना घोडे मिळालेत, पुढील कारवाई काय करायची हे विचारायला सुकेतू स्वतः गेला. पुन्हा मागच्या वेळच्या सारखी यादी घेऊन आला, पण यावेळच्या आवश्यकता वेगळ्या होत्या. ठरल्या तिथीला पद्मनाभ शास्त्र्यांना आणायला हत्ती, घोडे, रथ, पालख्या पाठवलं गेलं. पद्मनाभ शास्त्री आले. मात्र यावेळी राज्याभिषेक करायचा नव्हता, अश्वमेध यज्ञ करायचा होता. त्यामुळे तो बदामीला करण्यात काही प्रत्यवाय नव्हता. उलट एकदा का हा सम्राट पदाचा यज्ञ पार पडला की पुलकेशीला पृथ्वीशी विवाह करण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि नंतर त्याला तो हवं तिथे राजधानी नेऊ शकेल असं पद्मनाभ शास्त्र्यांनी सांगितलं होतं. पृथ्वीचा पती असल्यामुळे स्थानाचे अशुभयोग त्याच्या विरोधात कार्य करणार नव्हते. त्यामुळे या यज्ञाच्या निमित्तानं राजधानी बदामीला हलवायचं पुलकेशीनं नक्की केलं. ऐहोळे इथे राजाचं जे निवासस्थान होतं त्याचं रूपांतर एका देवळाच्या संकुलात करायचं असंही ठरलं. मग त्याप्रमाणे तयारी सुरू झाली. राजा पुलकेशी आणि त्याचा परिवार बदामीला स्थलांतरित झाले आणि ऐहोळे इथे एका विशाल आणि कलापूर्ण देवळाचं संकुल बनवायला सुरुवात केली. पण इतकी वर्ष जो पुलकेशी स्वतःला वैष्णव म्हणवत होता, पण राज्याभिषेकाच्या वेळी त्याला कळलं आपण वैष्णव नसून आपलं कुल शैव आहे. त्यामुळे
ऐहोळ इथल्या मंदिरांच्या संकुलात शैव आणि वैष्णव या दोन्ही पंथांच्या इष्टदेवतांची शिल्प बनवली गेली. आता अश्वमेधाची तयारी सुरू झाली. एक गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगतो, अश्वमेधाबद्दल बऱ्याच चुकीच्या कल्पना पसरवल्या गेलेल्या आहेत आणि त्यालाही कारण आहे. आता विकिपीडियामध्ये जर तुम्ही बघितलं, अश्वमेध यज्ञ या शीर्षकाखाली दिलेल्या माहितीचा आधार यज्ञाचं विधीचे वर्णन करताना घेतला गेलेला आहे पारंपरिकरित्या. पण मूळ संस्कृत श्लोक बघता एकापेक्षा जास्त अर्थ काही विधींचे निघतात. त्यामुळे सारासार विचार करून मी अर्थ लावलाय. विकिपीडियामध्ये हा इतर अर्थ विचारात घेतलेला नाही, त्याच्यासाठी संस्कृत जाणणाराच माणूस हवा. तिथे ग्रिफिन या इंग्रजानं केलेलं इंग्रजी भाषांतर प्रमाण मानलेलं असावं, त्यामुळे बुद्धीला पटेल असेच अर्थ मान्य केलेले आहेत. मी मान्य केलेले आहेत. काहीतरी आचरटासारखे तिथे दिलेले अर्थ मी मान्य केलेले नाहीत. तुमच्या माहितीत काही तफावत आढळली किंवा कोणाच्या भावना दुखावल्या तर विकिपीडियामधील संदर्भावर अवलंबून राहू नका. संस्कृतमध्ये या शब्दाचा किंवा वाक्यप्रयोगाचा आणखी काय अर्थ निघू शकतो हे पाहावं. माझ्या मनातून मी एकही विधी यात घुसडलेला नाही. इंटरनेटवरील आणि इतर पुस्तकांमधील संदर्भ सुद्धा यासाठी मी वापरलेले आहेत. सुरू करूया. ठरल्या तिथीला पद्मनाभ शास्त्री यज्ञमंडपात येऊन हजर झाले. अश्वमेध हा कुठल्याही राजासाठी सर्वात महत्वाचा यज्ञ. त्याचे विधी सोपे नव्हते. पद्मनाभ शास्त्रींनी आधी पुलकेशीला प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे राजा, तू तुझ्या सर्व दिशांच्या शत्रूंना पराभूत केलं आहेस काय? होय गुरुदेव. त्यांनी किंवा इतर कोणी तुझ्या यज्ञाचा घोडा अडवला तर त्याची सुटका करण्याचे सामर्थ्य तुझ्याकडे आहे का? हो गुरुदेव. यज्ञाचा अश्व परत येऊन हा यज्ञ संपन्न होईपर्यंत अखंड चालू ठेवायची तुझी क्षमता आहे का? होय गुरुदेव. ठीक आहे, मग तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आता या यज्ञाला सुरुवात करतो. इतकं बोलून पद्मनाभ शास्त्री यजुर्वेदातील ऋचा म्हणायला लागले. त्यांचा मंत्र पठणाचा आवाज सर्व यज्ञगृहामध्ये घुमू लागला. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अंबे अंबिके अंबालिके नमा नयति कश्चन सस्त्यश्वकः सुभद्रिका काम्पीलवासिनीं गणानां त्वां गणापति हवामहे प्रियाणां त्वां प्रियपति हवामहे निधीनां त्वां निधिपति हवामहे वसो मम अहमजानी गर्भधमा त्वमजासी गर्भधम. एकामागून एक श्लोक म्हटले जाऊ लागले. त्यांचे शिष्य आवश्यक ते विधी करण्यामध्ये गुंग होते. पद्मनाभ शास्त्र्यांना हवा तो हवी समिधा वगैरे पुरवण्यात व्यस्त होते. पद्मनाभ शास्त्री उठून यज्ञगृहाबाहेर गेले. त्यांच्या हातात एक विशिष्ट प्रकारे कापलेले रत्न होते. त्यांच्या पाठोपाठ राजा पुलकेशी, दुर्लभादेवी आणि इतर लोक सुद्धा बाहेर गेले. उन्हात मंत्रपठण चालू होते. पद्मनाभ शास्त्रींनी एका विटेवर गाईच्या तुपात भिजवलेला कापूस ठेवला. मंत्र म्हणत हातातील रत्न अशा तऱ्हेने धरले की त्यातून येणारे सूर्यकिरण त्या तुपात भिजवलेल्या कापसावर केंद्रित झाले. मंत्रोच्चार चालूच होता. थोड्याच वेळात मंत्राग्नी सिद्ध झाला. तो पेटलेला कापूस विटेसह उचलून घेऊन पद्मनाभ शास्त्री परत आत आले. मंत्राग्नी यज्ञकुंडात ठेवून त्यावर तुपाची धार सोडली. थोड्याच वेळात अग्नी धडधडून पेटला. आता एका संवत्सरानंतर घोडा परत येऊन यज्ञाची सांगता होईपर्यंत हे यज्ञकुंड असेच पेटत राहणार होते. दुपार उलटेपर्यंत हे यज्ञाचे प्राथमिक विधी चालले. त्यानंतर अश्वाला मुक्त करण्याचा पुढला विधी दुसऱ्या दिवशी सकाळी होणार होता. त्या रात्री पुलकेशीला दुर्लभाबरोबर एकाच कक्षात झोपायचे होते, पण त्यांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक संबंध ठेवायला मज्जाव होता. दुसऱ्या दिवशी सकाळी निवडलेल्या घोड्याला यज्ञकुंडाजवळ बांधले गेले. त्याला सप्त नद्यांच्या पाण्यानं आंघोळ घातली गेली. मग दुर्लभादेवीनं त्याच्या कपाळाला केशराचा टिळा लावला. त्याला ओवाळून वाकून नमस्कार केला. पद्मनाभ शास्त्री आणि राजा पुलकेशी यांनी घोड्याच्या कानात काही मंत्र म्हटले. मग असा एक काळाभोर कुत्रा आणला गेला. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या वरच्या पापणीवर पिवळे ठिपके होते. या कुत्र्याचा विधिवत बळी दिला गेला. मग पुलकेशीनं घोड्याला त्याचे मन मानेल त्या दिशेला जायची विनंती केली आणि त्याला बंधमुक्त करून ईशान्येच्या दिशेला तोंड करून सोडून दिलं. हा घोडा हे सूर्याचं प्रतीक होता. वर्षभर त्याला कुठेही जायला मुभा होती, पण त्याला कुठल्याही घोडी बरोबर समागम करू द्यायचा नव्हता. त्याच्या शरीरातील प्रजनन शक्ती कायम राहावी हा त्याच्या मागचा हेतू होता. तरीही जर या घोड्यानं कुठल्या घोडीशी संग केलाच तर यज्ञामध्ये वायुदेवाला काळ्या गाईच्या दुधाचा हवी अर्पण करून त्याची प्रजनन शक्ती लवकरच परत येईल असा एक उपशम विधी पण होता. जर कुठल्याही कारणानं घोडा जखमी झाला, आजारी झाला, त्याला डोळ्यांचा आजार झाला, तो बुडून गेला किंवा हरवला तर असेच वेगवेगळ्या प्रकारचे उपशम विधी होते. जर काही कारणानं घोड्याचा मृत्यू झाला तर आवश्यक अटी पूर्ण करणारा दुसरा घोडा घेऊन अश्वमेध पुन्हा सुरू करण्याची मुभा होती. घोडा सोडल्यावर मेघमेरू आपलं सैन्य घेऊन त्याच्या मागोमाग निघाला.
राजा पुलकेशीनं पद्मनाभ शास्त्र्यांना 4,000 गायी आणि 400 सुवर्ण मुद्रांची दक्षिणा दिली. पद्मनाभ शास्त्र्यांना प्रणाम करून त्यांचे आशीर्वाद घेऊन पुलकेशी सुद्धा अश्वाच्या मागोमाग जाण्यासाठी रवाना झाला. घोड्याला ईशान्येकडे सोडणं हा यज्ञाचा विधी होता. त्या दिशेला खरा तर पल्लवांचा प्रदेश होता. राजा पुलकेशीला ज्या गंगांचा बदला घ्यायचा ती दिशा नैऋत्य म्हणजे बरोबर उलट बाजूला होती. पण घोडा जाईल त्याच्या मागोमाग जाणं राजाला भाग होतं. पल्लवांसोबत आधीच मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले होते. त्यांनी घोड्याला आणि पुलकेशीला आपल्या राज्यातून जायला वाट दिली होती, त्यामुळे त्यांच्याशी काही युद्ध होणार नव्हतं. ईशान्येकडून घोडा उत्तरेला वळला, मराठी मुलूक लागला. इथे फारसे कोणी मोठे राजे त्यावेळी नव्हतेच. जे होते त्यांनी घोड्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला, कारण घोड्याच्या मागून चालणारी बलाढ्य सेना त्यांना दिसत होती. उगीच नाही ते धाडस करून मृत्यू ओढवून घ्यायला कोणीच तयार नव्हता. उत्तरेकडून घोडा परत दक्षिणेकडे वळला आणि कानडी मुलुखात आला. आता तो खाली दक्षिणेकडे गंगांच्या राज्यात जाईल अशी पुलकेशीला आशा होती, पण घोडा तिथे गेलाच नाही. एक संपूर्ण संवत्सर अशा प्रकारे घोडा मुक्तपणे फिरला. त्यानंतर त्याला बदामीला परत आणलं गेलं. घोडा परत आणल्यानंतरही त्याचा बळी देण्यापूर्वी महिनाभर वेगवेगळे विधी चालू होते. पहिले 12 दिवस दीक्षादान विधी झाला. यात राजा पुलकेशीला अश्वमेधामुळे मिळणाऱ्या सम्राट पदाची दीक्षा दिली गेली. मग 12 दिवस उपवासाचे होते. चित्तशुद्धी आणि शरीर शुद्धी हा त्यांचा हेतू होता. या काळात राजा पुलकेशीला रोज काळविटाच्या कातड्याचे कपडे घालून एका झोपडीत राहायचं होतं. रोज सकाळी आंघोळ करून अग्नीसमोर मृगाजिनावर बसून मूक राहून उपवास करायचा. जमिनीवर झोपायचं. 25व्या दिवशी अग्नीला लाया, दही, दूध, मध, तूप या सगळ्याचा हवी देऊन हे व्रत संपलं. त्याच दिवशी संध्याकाळी 11 प्राण्यांचा अग्नीला बळी दिला गेला. मग राजा राजवाड्यात परत आला. यज्ञभूमीवर वेगवेगळ्या आकाराची यज्ञकुंड आखली होती. त्यांच्यावर पांढरा शुभ्र चुना लावलेला होता. वर लाल भडक गेरूचं नक्षीकाम होतं. यातलं एक कुंड प्रमुख होतं आणि बाजूला अनेक उपकुंड होती. शुल्भ सूत्रांच्या सहाय्यानं अचूक माप घेऊन ती तयार केली होती. संपूर्ण यज्ञमंडप माळा तोरणं लावून सजवला होता. जवळ माणसांच्या आणि जनावरांच्या डोक्याच्या आकाराची मातीची भांडी आणून ठेवली होती. वेगवेगळ्या विधीत त्या प्राण्यांचं प्रतीक म्हणून ती वापरली जाणार होती. 26व्या दिवशी घोड्याला एका सोन्यानं मढवलेल्या रथाला इतर 4 घोड्यांसह जुंपलं गेलं. मग तो रथ नदीवर नेला. तिथं दुर्लभा राणीनं घोड्याला स्नान घातलं. मग त्याच्या अंगाला गाईचं तूप चोळलं. राजकुलातील इतर स्त्रियांच्या मदतीनं अंगावर 101 सोन्याचे मणी लावून त्याला सजवलं. त्याच्या शरीरावर सुगंधी द्रव्य लावली गेली. यानंतर शिंग न फुटलेले 20 बोकड आणि हा घोडा एकत्र बांधले गेले. हे बोकड वेगवेगळ्या देवांना बळी म्हणून दिले जाणार होते. त्याच्यात म्हणजे अग्नी होता, अश्विनी कुमार, सूर्य, यम, वरुण सगळे देव होते. या व्यतिरिक्त आणखी 609 प्राण्यांचा बळी देणार होता. सगळ्यात पहिल्यांदी त्या घोड्याला गुदमरवून मारलं गेलं. मग बोकडांचे बळी दिले गेले. यानंतर राणी दुर्लभानं घोड्याला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि ती घोड्याच्या समीप यज्ञकुंडाच्या बाजूला आहुती द्यायला यज्ञाशेजारी बसली. पद्मनाभ शास्त्रीच्या एका शिष्यानं त्या घोड्याला कापून आधी एका घोड्याच्या डोक्याच्या सारख्या मडक्यात त्याचं रक्त गोळा केलं. ते प्रमुख यज्ञकुंडात हवी म्हणून घातलं गेलं. मग त्याच्या मांसाचे तुकडे केले. तेही व्यवस्थित अग्नीवर भाजले. अश्वमेधाचा प्रसाद म्हणून ते भाजलेलं मांस उपस्थितांना वाटलं गेलं. त्यांनी ते भक्तिभावाने ग्रहण केलं. हे सगळं चालू असताना अखंड मंत्रपठण चालू होतं. त्यानंतर पद्मनाभ शास्त्रींनी पुलकेशीला सम्राट म्हणून जाहीर केलं. त्याला लक्ष्मीपती या अर्थाची श्रीवल्लभ किंवा पृथ्वीवल्लभ अशी उपाधी दिली. यापुढे तो विष्णूचा अवतार म्हणून गणला जाणार होता. या विष्णूच्या अवताराला फक्त एक खंत होती. ज्या गंगांचा नाश त्याला करायचा होता ते अजूनही दक्षिणेत सुरक्षित होते. हा भाग इथेच थांबूया. मी आधी म्हटलं तसं अश्वमेधाच्या विधींबद्दल बरेच गैरसमज आहेत. तर्कशुद्ध जे आहेत तेच मी मांडलेत. त्याच्यासाठी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचा आधार घेतलाय. संस्कृत मूळ श्लोक बघितलेले आहेत. त्या दृष्टीनं माझ्या मतीला जे समजले ते अर्थ मी लिहिलेले आहेत. विकिपीडियामध्ये जे अर्थ दिलेले आहेत त्यात एकांगी विचार केलेला आहे. सर्वसमावेशक ते अर्थ नाहीत. धन्यवाद. पाहत राहा, ऐकत राहा. पुढच्या भागात एक होता परमेश्वर. धन्यवाद.